हॅलो मित्रांनो, तर नमस्कार, गुड मॉर्निंग. बेसिकली आता मी निघालो आहे नाशिकला जायला. रँडम प्लॅन झाला होता, तर आता आमचा मुंबई ते नाशिकचाच प्लॅन आहे. तर परत या राईडमध्ये मी, रुपेश, संदीप सर आणि अजून एक मित्र आहे अक्षय शिंदे, त्याचा रॅपर, असं मी इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. तर आता माझी जर्नी मी स्टार्ट करतो. मी मोनिकाला भेटायला आलो, तिला बाय बोलायला आलो. आणि मला खूप टायमापासून इच्छा झाली होती की बाबांकडे जायचं आहे. मोनिया साहेबांनी मी प्लॅन केला आहे. मग आज साईबाबांना भेटूया, म्हणजे उद्या सकाळी आमचं दर्शन होणार. आणि मग या टायमाला आपण मग परत आपली ती ऑन द वे जर्नी कॅप्चर करूया. चलो, सी यू, बाय. तर अशा प्रकारे आता आम्ही इकडे थोडंसं सामान घ्यायला आलो आहे. अक्षय अजून येतो आहे, अक्षयला यायला वेळ आहे. विल फाइंड आउट, लेट सी. बघू आता काय बेटा. बाहेर खूप गरमी आहे म्हणून आम्ही गपचूप आहे ना, एसीच्या हवा काय आलं ॲक्च्युली, घ्यायला काय नाही. तुम्ही बघत असाल की आता आपल्यावर अक्षय आलेला आहे आणि इथे आता सगळ्या गाड्या रेडी झालेल्या आहेत. ही अक्षयची R15, अक्षयची R15, ब्लॅक पॅन्थर, ग्रीन बीस. आणि रुपेश हमेशा लांबच असतो आमच्यापासून, तर रुपेश तिकडे आहे. हां, आय डोंट नो रुपेश. अक्षय आहे कर. हा अक्षय हा शिमलावरनं काल रात्री 2 वाजता मुंबईमध्ये आला होता. वेदर तुम्ही बघू शकता आता किती सुंदर आणि प्रेझेंट आहे. तर 100% पुढे पाऊस भेटणार आहे. हा रात्री आम्हाला भेटला होता, रात्री 2 वाजता आला होता. आणि आता बरोबर आमच्या हा रुपेश आणि आता आमच्याबरोबर परत शिर्डीला येतं. मानलं पाहिजे, हँड्स ऑफ. चलो. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आहे. संदीप, R15 आपला भाऊ अक्षय आणि हा रुपेश. खूप वेळा इंट्रोडक्शन झालं, आता बस झालं. चला आता, लय टाईमपास झाला. तर चांगलंच ओळखलं आता तुमच्या लोकांनी. आणि अशा प्रकारे आता 4 रायडर निघाले आहेत. आता नॉनस्टॉप कसारा आता वाजले आहे 2:37. टिल गोरेगाव टू भिवंडी किलोमीटर माझे झाले आहे 53 किलोमीटर. आणि आपल्याला टोटल टाईम दाखवत आहे 4 तास पोचायला. म्हणजे टोटल अजून किलोमीटर आहे 196. आणि हे लोक आता बस करतात आहे. पोरांचा भरोसा नाही, ताजमहलला पण पोचतील. आपली पोरं अशी आहेत आपल्या ग्रुपमध्ये की ताजमहलला पण पोचतील. पण एनिवे, सेफ राईड, मजा करा. आणि सुलतान आपले पुढे पळाले आहे आणि रॉकी भाई आले नाही. हां, तेच बोललो, सुलतान पुढे पळाले आणि रॉकी भाई आले नाही. भावा रॉकी, तुला आम्ही मिस करतोय. या ब्लॉगमध्ये सगळं तुला माहिती पडेल काय मजा करतोय आम्ही. एनिवे, बघू आता परत आपला प्लॅन कधी बनेल. आता चला आपण आता फटाफट किलोमीटर कवर करू, कारण फारच उशीर झाला आहे. त्यामुळे अजून डिले नाही करायचं आपल्याला. चला, टेक केअर, बाय. आता मस्त आमचा सुंदर असा प्रवास. वेदर पण छान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता क्लास. आता मजा येणार गाडी चालवायला. आता सुसाट एकदम, आता सुसाट. मुंबईसारखी गरमी नाही, हलकी गरमी कमी झाली आहे. वेदर पण छान आहे. चौघं भेटलं आहे आता निघू आता सकाळचं. रस्त्याचं काम एकदाच कम्प्लीट झाल्याच्यानंतर ना या रस्त्यावरती यायला खूप मजा येणार आहे. पुढे बघा, तुम्हाला दिसत असेल अंडरग्राऊंड किती आहे. रस्ता अंडरग्राऊंड करणार आहे की काय. इकडे आपल्या प्रकारे आता या थोडं स्नॅक्स टाईप आम्ही खाल्लेलं आहे. आता खाऊन आता कसाराच्या पहिला थांबलो. आता आपल्याला कसारा घाट सुरू होणार आहे. कसारा घाट नंतर मग इगतपुरी क्रॉस झाल्याच्या नंतर मग आपल्याला घोटी मार्गाने वाया शिर्डीला निघायचं आहे. वेदर लाईक आताचं वेदर जे आहे ते असं आहे. तर बघू आता. समोर कसारा घाट आहे आणि ह्यांच्या इंटरकॉमची बॅटरी लो झाली होती म्हणून आमचं कनेक्ट होत नव्हतं. तर बेसिकली आता आम्हाला दाखवतं 2 तास 42 मिनिट्स 131 किलोमीटर. अराऊंड आम्हाला 8:30 वाजणार आहेत.
मस्त. चला मग आता निघूया. ओके. आणि अशा प्रकारे आता आपला घाट सुरू झालेला आहे. सुंदर असा. लहानपणी म्हणजे मी यायचो तर या ढाब्यावरला थांबायचो जेव्हा युनिकॉर्नी पण राहिला यायचो तेव्हा. तर अशा प्रकारे आता मस्त सुंदर पूर्ण वेदर चेंज झालेलं आहे घाटामध्ये आता. आणि आता फर्स्ट टाइम मी हेल्मेटला कॅमेरा लावून ब्लॉगिंग करतोय. त्याच्या पहिला मी कधी असं कॅमेऱ्याला हेल्मेट असं कॅमेऱ्याला टच करून मी कधी ब्लॉगिंग केली नव्हती. रुपेश पुढे गेला, संदीप आणि अक्षय पाठी आहे. मस्तपैकी आता वेदर छान पद्धतीने. पाऊस नाही म्हणून सतत जाता येत आहे. पाऊस असता तर स्पीड स्लो झाली असती माझी. सर्वात टॉप ड्राईव्ह ह्यांची आहे, सर्वात टॉप. आणि इकडे घाटाचं काम चालू आहे आता. मला वाटतं रस्ता रुंद करतायत. नाही रुंद नाही करायचं, ते प्रोटेक्शन वाढवतात त्याचे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे समोरून असे लोक नो एंट्रीवाले येतात आहे. जस्ट काय त्यांना तुम्ही बघूया. इकडे RTOवाले पण नाही, हे लोकांना ते बघा. इकडे हेवी ट्रक्स असतात आणि त्याच्यामध्ये याचे नो एंट्रीमधून येतात आणि ॲक्सिडेंट होतात. त्यांना वाटतं की ट्रकवाल्यांची चुकी आहे. रुपेशचा सुसाट निघाला आहे. ॲक्च्युली माझा ब्लॉग सुरुवातीला जे आहे सगळा टाईमफ्लॅशमध्ये गेला, तर मित्रांनो क्षमा करा. कारण ब्लॉगिंगची सुरुवात मेरी मधल्या रस्त्याने सुरू झाली असेल. बिकॉज सुरुवातीचे सगळे व्हिडिओ माझे टाईमफ्लॅशमध्ये गेले. जे घरातून मी निघालो होतो ते कॅमेऱ्याच्या सेटिंगकडे मी लक्षच नाही दिलं. रुपेश ते सरांच्या थोडा राईटला ना, तर लेफ्टला आहे ना. हा कुठे आपला सुलतान कुठे आहे? अच्छा, खतरनाक व्हायचा. खतरनाक म्हणजे खतरनाक. इकडे पाऊस पडला हां, म्हणून त्याच्यामुळे इकडचं वातावरण एकदम थंड आहे इकडचं. घोटी 7 किलोमीटर. पळवा गाडी जरा. अशा प्रकारे घाणेरडा स्पीड ब्रेकर. नाही सरळ सरळ. सर्व्हिस वरची आहे, घेऊन टाकली. तर मित्रांनो आता आपण घेतलं आहे राईट घोटी रस्त्याने. सो बेसिकली घोटी रस्ता डायरेक्ट तुम्हाला सिन्नरवरनं शिर्डीला कनेक्ट करतो. खूप इझी पडतो या रस्ता त्याला. आणि हा रस्ता खूप इझी पडतो आणि आता खूप छान बनवलं आहे. पण कृपया करून इकडे रात्रीचा प्रवास करू नका. होय तेवढा इकडे रात्रीचा प्रवास तुम्ही करू नका. आणि असं बघता बोलता तुमच्याशी एवढा सुंदर मला नजारा भेटला आहे, एक नंबर. आणि खाली मालगाडीसुद्धा उभी आहे यार. सुपर खूप छान. काय ढगं दिसतात, एक नंबर.
एक नंबर म्हणजे एक नंबर. हो जबरदस्त. हां हां चान्स घ्यायचाच नाही. फोर व्हीलर आहे ते एक वेळ ठीक आहे, पण बाईकवरनं चान्स घ्यायचा नाही. पहिला तर म्हणजे रस्ता आता हल्ली बनवला आहे, पहिला तर खूप व्हायचे आहेत तरी पण सांगता येत नाही. हे गावातलेच असतात पण आहेत तरी पण सांगता येत नाही. संदीप सरांना करेक्ट करायला सांगा इंटा मग. हो तर मित्रांनो तुम्ही बघत असाल हा समृद्धी महामार्ग. आम्ही बोटीच्या लेफ्ट साईडला जो आहे ना तो समृद्धी महामार्ग. आणि आम्ही जे आता निघालो आहे गोटी रेस्टॉरंट आहे. गोटी रेस्टॉरंट आहे, गोटी रस्त्याच्या बाजूला खूप सुंदर आहे. आणि राईट साईडला जर तुम्ही माझ्या बघाल एवढं सुंदर वातावरण, एवढं सुंदर ढग दिसत आहे. अरे आणि हे बघा माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता खतरनाक खतरनाक झालं मस्त. सुरुवातीला तर असं वाटत होतं की यार एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे, कसं होणार काय होणार. पण झालो सुंदर. एकदम जास्त हेवी पाऊस पण नाही, पण बरं वाटलं काहीतरी वेगळं. मला असे छोटे छोटे व्हिडिओ कॅप्चर केले. तर आता पियालोय नीरा. आता फक्त रस्त्याची ना. माझी इग्निस घेऊन आलो होतो रात्रीच्या टायमाला. पूर्ण माकला होता खडबुडी मातीनी एकदम. नाही काय रस्त्याचं काम चालू होतं. अरे सर नाही का आपण एकदा नाही का रात्रीचं आलो होतो तुम्ही आणि मी. अरे इंग्लिशने आलो होतो ना असंच. आपल्याला जेव्हा दर्शन भेटलं नाही, लेट झाला पोचायला, आपण झोपून गेलो डायरेक्ट. हा समृद्धी महामार्ग खूप खतरनाक पैसा एक नंबर, खूप खतरनाक. आणि आपण चालू आहे समोर. आणि आपण आता समृद्धी महामार्गाच्या वरून निघालो आहोत वर सिन्नरकडे. तर सिन्नरवरनं आपण आता शिर्डी. मस्त खूप छान डेव्हलप आहे. कारण मी आलो होतो लास्ट टाईम तेव्हा रस्त्याचं पूर्ण काम चालू होतं, टोटल काम चालू होतं. मी फोर व्हीलरने आलो होतो आणि अप्रतिम काम झालेलं आहे. इकडनंच जातं सगळे, इकडनंच जातं. हां सगळे त्या लोकांना काय प्रॉब्लेम नाही. त्या लोकांना असं म्हणजे सुविधा असते त्या लोकांची दिवसाला. हो 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 नाही 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 योजन मारायचं सर. पवनचक्क्या मस्त छान वाटतंय ना एकदम. हा इकडे थंड, इकडे पाऊस पडला होता. कसं वाटतंय, कसं वाटतंय. आणि असे आम्ही आमचे मित्र सगळे मजा करत चाललो आहोत. म्हणून 3 जण कंपल्सरी. सगळे बोलतात मी एकटा जाईन, मी सोलो जाईन, पण जी मजा ती तिघांमध्ये आहे ना ती नाही भाई. बराच उशीर झाला. मगाशी माझ्या GoProची बॅटरी झाली, मी त्याला चार्ज लावून आणि
मागे स्टॉक लाईट टाकली, आफ्टर मार्केटने ही LED लाईट टाकली. सॉरी, खूप फरक पडला याच्याने. तुम्ही बघू शकता लई डिफरन्स आहे. स्टॉक लाईट, आफ्टर मार्केट लाईट, हा मोठा डिफरन्स आहे. कारण नाईट राईडसाठी जर तुम्ही पण निघत असाल तर प्लीज तुम्ही एकदा चेक करा. त्यानुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कसं लाईट इन्स्टॉल करा. मी जी टाकली आहे त्याच्यामध्ये हे राऊटर दिले आहे, त्याच्याने मी माझ्या बाईकची लाईट पॉवर अप अँड डाऊन करू शकतो, डीम पण करू शकतो जसं मला पाहिजे तसं, आणि मी हाय पण करू शकतो. हायचं ऑप्शन दिलेलं आहे मला. चला आता थोड्या वेळातच आपण पोचू. मला दाखवत आहे 20 मिनटं पोचायला. आम्हाला खूपच उशीर झाला. 20 मिनटं आम्हाला दाखवत आहे पोचायला. आता एक सुंदर असं हॉटेल घेऊन थकावट दूर करायची, स्टे करायचं. मग तिकडे मग आपला आजचा व्हिडिओ रेडी करूया. हॅलो फ्रेंड्स, सो फायनली 8-8:30 वाजता आम्ही पोचलो आहे शिर्डीला. आणि आज क्राऊड आहे, तर आम्ही हॉटेल इंदोर पॅलेस या हॉटेलमध्ये थांबलो आहे. ओके, तर हे हॉटेल इंदोर पॅलेस आहे. सेकंडली बघायला गेलं की आम्हाला AC रूम भेटला आहे, खूप चांगला डिस्काउंट दिला, 2500. आम्ही 4 जण आहोत आणि खूप थकलेलो आहे. आता बघू, हॉटेल तर छान आहे, आम्हाला आवडलं आहे. जर तुम्हाला पण आवडलं असेल, स्टे करायचं असेल, तर मी या हॉटेलचा कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो. सरांना पण जवळ घे. तर तुम्ही इकडे येऊ शकता. मी इकडच्या मॅनेजरशी तुमच्याशी ओळख करून देतो. प्लीज कम हिअर. Sir, please come. फील शाय ॲक्च्युली. त्यांचं नाव विनीत आहे. त्यांचं नाव. मी हॉटेलचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला देतो. आम्हाला लेट झाला ॲक्च्युली, उशीर ओके. खूप म्हणजे काळोख होतो. तर बेसिकली बघा, इकडे आपला बाईक पास आहे, तर नो डाऊट अबाउट दॅट. तुम्ही तुमच्या बाईक इथे पास करू शकता. हा रुपेश आपला बोजा घेऊन चालला आहे आणि अशी एंट्री आहे, क्लास, फर्स्ट क्लास. आणि आणि हा स्टाफ आहे, रिसेप्शन. अशा प्रकारे आमची आता इकडे एंट्री झालेली आहे. आता स्टे करूया, चिल आउट करूया आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला सकाळी दर्शनला जायचं आहे. डे 2 सुरुवात होणार. तिकडनं मग आम्हाला त्र्यंबकेश्वर वाया मुंबई. आजचा दिवस इकडेच संपतो. भेटूया उद्या. आणि माझ्या चॅनलचं नाव मिलिंद बायकर्स. चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब, आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आमची टीम रुपेश, अक्षय, फायनल शॉट इकडे पोचलेलो आहे. कसं वाटलं सगळ्यांना? हॉटेल विकत घ्यायच्या भावाला. चला मग. तर मित्रांनो, झाला आहे डे 2 सुरू आपला. बाबांचं दर्शन झालेलं आहे. सकाळी आम्ही गेलो होतो 7 वाजता उठलो होतो आणि 9:15 आम्ही टेम्पलमध्ये गेलो होतो आणि 2 तासामध्ये दर्शन होऊन जस्ट आता रूमवर आलो आहे. सगळे टायर्ड झालेले आहे. छान झालं दर्शन, पण सेलफोन घेऊन जाऊ नका. दुसरी गोष्ट, एक फुलही घेऊन जाऊ नका तुम्ही तिकडे, कारण ते लोक आतमध्ये घेऊन जायला देतच नाही. आता नवीन प्रवेशद्वार सुरू झालेलं आहे तिकडनं. अशा प्रकारे आता अक्षय इकडे आपला एडिटिंग करतो आहे, संदीप सर इकडे, आणि रुपेश भाई अशा टायमाला होते अनबॉक्सिंग करतात आहे. सो बेसिकली आता आम्ही फूड ऑर्डर केलं आहे की आज काल रात्रीचं बकवास जेवण होतं. 3rd क्लास हॉटेल होतं ते. नाव नाही सांगणार मी, पण ट्राय मॅकडोनल्ड्स आहे आणि पिझ्झा डॉमिनोज आहे, तुम्ही ते खावा. पण मी रिकमेंड करेन फास्ट फूड इकडचं खाऊ नका. कारण मी दाल खिचडी ऑर्डर केली होती, जिरा राईसमध्ये डाळ टाकून दिली, झाली दाल खिचडी. तर तुम्ही नका ऑर्डर करू प्लीज. सो बेसिकली आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केला आहे. आता पिझ्झा खाणार आणि मग अराउंड आम्ही 12-1 वाजता इकडनं चेकआउट करणार. रूट आहे मुंबई टू शिर्डी टू त्र्यंबकेश्वर मुंबई, आणि वाया त्र्यंबकेश्वरनं आम्ही
आपला गोटी टोल नाका अँड मुंबई. मग भेटू आता बाय रोडवरती भेटूया आता. चलो बाय. तो मित्रांनो आता आम्ही सगळे रेडी झालो आहे निघायला. ब्लॅक पॅन्थर रेडी झालेली आहे, व्ही स्ट्रॉंग, त्याच्यानंतर आपले ग्रीन ब्रीज, R1, रुपेश. अशा प्रकारे आता आम्ही सगळे निघायच्या प्लॅनिंगमध्ये. आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. ठीक आहे, तर हा सगळा आपला ग्रुप आता निघायला रेडी झाला आहे. अक्षय रेडी 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 का? तर अशा प्रकारे आपली ब्लॅक पॅन्थर इकडे रेडी आहे, मी पण रेडी झालेलो आहे. तर आता भेटूया अपकमिंग रूट त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो चला आता मी निघालो आहे शिर्डीवरनं. आम्हाला बराच उशीर झाला इंटरकॉम कनेक्ट करण्यामध्ये. तर आता टुवर्ड त्र्यंबक 12ला चेकआउट केला होता. 1 तास आम्हाला इंटरकॉम कनेक्ट करण्यामध्येच लागला म्हटलं. आता मग सटासट आपला जो प्लॅन आहे त्याच्या प्लॅननुसार आपण जाऊया आणि भेटूया आता थोडा शिर्डीमधून बाहेर पडलं हायवेला. संदीप सरांच्या इंटरकॉमचा थोडा इश्यू झाला आहे, कनेक्ट होत नाही आम्हाला. आम्ही तिघं एकामेकाला कनेक्ट झालो आहे. बघू आता. पियायचं आहे का? पियायचं आहे? हे युटर्न मार मग, पाठी झाला मग. तिकडे 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 आतमध्ये उतरव. हां येते. अरे घे ना भाई आतमध्ये, ते मोबाईल शॉपच्या इथे घे. हा माझा #21 ERC कॅफे. मी सरांना एकदा इकडे घेऊन आलो होतो कॉफी शॉपमध्ये, त्यांना खूप आवडलं होतं, त्यांना परत यायचं होतं. लेट्स बघूया का काय स्टेटस आहे. आपल्याला भेटायला आलं आहे. हा कॅफेमध्ये पोरगा असतो तो. हे लवकर काढून घे फोटो. All set. All the bikers are ready to move. हे सगळे मित्रमंडळी आपले इथे आता आपल्याबरोबर आले होते आपल्याला कंपनी द्यायला. तर याच्या प्रकारे आपण आता इकडनं निघूया. से हाय गाईज, हाय बोला. हाय लागतात हे सगळे. सर स्लो करा, एकदम स्लो करा. हा स्लो करा, पूर्ण स्लो करा सर. एक 5ची स्पीड ठेवा, त्या लोकांना येऊ द्या. ओ भाई साहब,
उतरताना त्याचा आउट ऑफ कंट्रोल झाला. नवीनच बस होती.